त्रिगुणाच्या वळल्या ज्योती 17 विचा लाविल्या ज्योती पंच प्राणाची आरती मुक्ताबाई ओवाळती। त्या संत तुकाराम महाराजांच्या चित्रपटामध्ये ज्यांनी भूमिका केली तुकाराम महाराजांची ते म्हणजे विष्णुपंत पोतनीस यांनी जेव्हा तुकाराम महाराजांच्या चरित्रावरती अभ्यास केला ना तेव्हा त्यांना पहिलं काय करायला लागलं बाह्य रंगाने म्हणजे हे आज बाबांनी पोशाख कसा चढवलाय तर वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे सदरा धोतर आणि वरती फेटा म्हणजे हा आणि हातामध्ये काय आहे वीणा म्हणजे असे माझे कोण होते तुकोबाराय होते। मग काय केलं त्यांनी जेव्हा तुकाराम महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केला आणि अभ्यास करता करता आपण कसं सकाळी चहा नाश्ता करतो मग तेव्हा कसं कुठेतरी टपरीवर जायचं चहा घ्यायचा पण ते चहा घ्यायला जाताना काय करायचे या पोशाखामध्येच जायचे जसे बाबांनी या सगळ्या बाबांनी पोशाख केलाय वारकरी संप्रदायाचा तसा बाह्य रंगाचा पोशाख ते करून जायचे कारण माळ तर घालावीच लागणार कलाकाराला माळ घालावी लागणार त्यासाठी काय गुरु करायला पाहिजेत का बरोबर आहे ना कारण रंग ते चालतं हो ते सगळं चालतं म्हणून काय सांगितलं बाह्य रंगाने त्यांनी काय केलं तुकाराम महाराजांचा पोशाख चढवला आणि चहा नाश्ता करताना ते जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा तेव्हा हे सगळे लोक त्यांना बघायची आणि त्या पोशाखावरून ते एवढे प्रभावित व्हायची लोक की लोकांना वाटायचं की हे साक्षात कोण आहेत तुकाराम महाराज आहेत आणि लोक काय करायची जसे वावंडळ गावची माणसं मला बघितल्यावरती पहिला नमस्कार करायला येत आली तो आज म्हणजे काय माझ्या देहाचे देऊळ केले आत्मलिंग प्रगटले कारण इथे सद्गुरूंची शिकवण असलेली माणसं आहेत कारण हा काय आहे सद्गुरूंचा अधिकार आहे सद्गुरूंचा आशीर्वाद आहे असं काय लोक काय करायची त्या विष्णुपंत पोतनीसांना काय करायची नमस्कार करायची मग विष्णुपंत पोतनीस म्हणायचे हा बाह्य रंगाचा मी पोशाख चढवलाय तर मला एवढा मान देतात ही लोक पण एवढ्या वर्ष मी भूमिका केली एवढे रिहर्सल केले एवढे रोल केले पण मला पैसा तर चेपून भेटला महाराज कारण आताच्या कीर्तनकार पण चेपून पैसा घेऊन जातात पण काय आहे माझे माऊली म्हणाले जो माझ्या अभंगांवरती ओवींवरती तुकाराम महाराजांच्या ओवींवरती अभंगांवरती जो मोठा होईल ना त्याने खुशाल मोठं व्हावं कारण धर्माचे पालन करी पाखंड खंडन कारण माझ्या विठोबाचा
ऐसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती दे आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे संभाळीत आली या घात निवाराय. हे बोलण्यासाठीच का हो? ज्याला ज्याला जे जे पाहिजे ना त्याला ते सगळं मिळू दे असं कोण म्हणतो? भगवंत म्हणतो. भगवंत लक्षात येतोय ना? धन्य धन्य सद्गुरु रावो माझ्या देही डावीला देव. मग जर आपल्या सगळ्यांच्या देहामध्ये काय दाखवलंय सद्गुरूंनी? देव दाखवलाय ना. मग ह्याच्या त्याच्यावर आता बोट ठेवायचे काम नाही. असा करतो तो तसा करतो, ह्याच्या ओट्यावर जायचं त्याच्या ओट्यावर जायचं. आता नको नको यातलं नको. आता काय करतो? वाचन कर, हरिपाठ बोल, श्लोक बोल, प्रवचनात जा, कीर्तनात जा. शेजारणीकडे कार्यक्रम असेल ना, पूजेचं कीर्तन ठेवलं असेल ना, आणि जर तुला चुकून निमंत्रण राहिलं ना, द्यायचं निमंत्रण राहिलं ना, पण ते कीर्तन आहे ना म्हणून तरी तू तिथे काय कर जा. कारण तू काय केलेस? सद्गुरू केलेस. आणि जरी केले नाहीस ना तर या कीर्तनामध्ये काय सांगितलंय? इथे बसलेल्या सगळ्यांच्या हृदयात कोण आहे? देव आहे. मग तो तुला देव काय करतोय? जागा करतोय. तू तिथं गेली पाहिजेस. तिथं हरिनाम आहे, हरिकथा आहे. तिथे काय आमंत्रणाची गरज नाही हो. तू एखाद्या वेळेस जेवायला जाऊ नको, एखाद्या वेळेस पावती फाडू नको, पण हरिनाम करायला जा. कारण ज्याने ठेवलाय ना त्याला पुण्य मिळतं असं सद्गुरूंनी सांगितलंय. म्हणून काय केलं या सद्गुरूंनी? त्यात तुकाराम महाराजांची ज्यांनी भूमिका सादर केली ना, विष्णू पंत पोतनीस, ते काय म्हणाले? मी एवढे रोल केले, एवढा पैसा कमावला, पण मला एवढा मान नाही हो मिळाला. पण हा काय बाह्य रंगाचा पोशाख चढवलाय त्याने एवढा मान मिळालाय. मग ज्यांचं चरित्र आहे ना, ज्याचा अभ्यास करतोय मी, ते जर मी प्रत्यक्ष आयुष्यात जर उतरवलं ना तर मग माझ्या त्या देहाचं, माझ्या आयुष्याचं काय होईल? असा ते विचार करायला लागले. बाह्य रंगाने एवढा आहे, शांत रंगात उतरवलं. जर मी 108 मण्यांची तुळशीची पवित्र माळ धारण केली, म्हणजे 108च मणी का माळेमध्ये? तर आपले 108 तीर्थ आहेत. आणि जेव्हा आपण सकाळी स्नान करतो तेव्हा हे 108 तीर्थांचं काय होतं? स्नान घडतं. म्हणून हे पवित्र तुळशीची माळच का? हे सगळं सद्गुरूंनी, जगद्गुरूंनी काय केलं आपल्याला? एखाद्या लहान मुलाला कसं वारंवार शिकवतात, सांभाळतात, तसे हे संत आपल्याला काय करतात? चिहूचा, माऊचा घास भरवता येतो, पण आपल्याला काय करता आलं पाहिजे? चावता तर आलं पाहिजे, तरच काय होणार आहे? पचन होणार आहे. इतरांचा देखा पाठीराखा जर आयुष्यात आहे ना तर इतर लोकांचं काय मनावर घेऊ नका हो. पण इतरांचा लेखा कोण करी? राजा याची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांग जोजी. ज्ञानदेव काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. कारण जे सदाशिवाचा अवतार, माझा निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, माझा ज्ञानेश्वर. म्हणजे हे अवतार
ब्रह्मदेवाचा अवतार कोणाचा आहे? ब्रह्मसोपान. सोपानाचा अवतार कोणाचा आहे? ब्रह्मदेवांचा. आणि आदिशक्ती माया कोण आहे? मुक्ताई. म्हणजे जे ज्ञानोबार आहे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे ते स्वतः म्हणतात. कारण कोणाचं रूप होतं? तरी भगवंताचा अवतार असला ना तरी देह कोणाचा होता? मानवाचा होता. मग त्यांनी काय केलं? ज्ञानदेव. त्यांना जन्मजात काय होतं? ज्ञान होतं. तरी सुद्धा त्यांनी काय केले? गुरु केले. आणि ते काय म्हणाले? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो आता बुद्ध हरी. गुरु कृपे विठोबा